नमस्कार, मी निर्मला. तुमचं सर्वांचं निर्मला फॅशन मराठी चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करतेय. आज आपण 34 साईजचं फोरटक्स ब्लाऊज कटिंग बघणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुमच्या ब्लाऊजमध्ये कुठे प्रॉब्लेम येतो तुम्हाला व्हिडिओ बघितल्यावर लगेच लक्षात येईल. पफ वगैरे का बरे येत नाही, चपटा का होतं फोरटक्स ब्लाऊजमध्ये किंवा उंचीमध्ये कमी का पडतं, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तुम्हाला त्याचं सोल्युशन नक्कीच मिळून जाईल. तर मग चला व्हिडिओला सुरुवात करू. तर इथं जर तुमचं ब्लाऊज असं खालीवर असेल तर ते तुम्हाला सरळ करून घ्यायचंय. शक्यतो तुम्ही पेपरवर कटिंग केलं तरी पण चालून जाईल. आता इथून आपण घ्यायची सगळ्यात पहिलं उंची. तर 14 इंच प्लस 1 इंच मी घेते. इथं सरळ लाईन काढून घेते शोल्डरवर. ही आपण उंची टाकून घेतलेली आहे. इथं शोल्डर जे आहे ते मी घेते 5.25 इंच. मुंडा उंची 5.5 इंच. सरळ लाईन काढून घ्यायची. छातीचा चौथा भाग टाकायचा आहे आपल्याला. छाती आहे 34, तर 34 छातीचा चौथा भाग येतो 8.5 इंच. शिलाई मार्जिन घ्यायचे आपल्याला 1.5 इंच. याच पद्धतीने इथे आपल्याला कमरेचा भाग टाकायचा आहे. तर 30चं कमर आहे, तर 30 छातीचा चौथा भाग येतो 7.5 इंच. 1 इंच टक्स मार्जिन घ्यायचंय आपल्याला. त्याच्या पुढे शिलाई मार्जिन 1.5 इंच. सरळ लाईन आखून घ्यायची आहे. इथून 1.25 इंच पॉइंट घ्यायचा. अशा पद्धतीने आखून घेतल्यावर मोंड्याचा आकार देऊन घ्यायचा. इथे पाहता शोल्डर पट्टी टाकायची आपल्याला. जेवढी शोल्डर पट्टी घ्यायची आहे तेवढा आपल्याला इथं त्याच्यामध्ये अर्धा इंच प्लस करून घ्यायचा आहे. जर 2 इंचाची शोल्डर पट्टी ठेवायची आहे तर 2.5 इंचावर मार्क करायचं. 2.5 इंच शोल्डर पट्टी ठेवायची आहे तर अर्धा इंच मार्क करायचं. तर आपण 34 साईजमध्ये 2.5 इंच प्लस अर्धा इंच ॲड करून घेऊ. 3 इंचावर मी काय करते, शोल्डर पट्टी टाकून घेतली आणि इथं आपलं जी गळा रुंदी आहे ती शिल्लक आहे 2.25 इंच. मागचा गळा टाकून घ्यायचा आहे जेवढा आपला आहे तेवढा. मी 10 इंचावर मार्क केलं. इथे बॉक्स काढून घ्यायचा आहे आपल्याला. आणि या पद्धतीने गळा घ्यायचा आहे. गळा घेताना आपण असा डीप मध्ये पण घेऊ शकतो. तर बाहेरून अशा पद्धतीने हा गळा आपल्याला टाकायचा आहे. तर पाहू शकता आपण हा बॅक पार्टवर इथं अशा पद्धतीने हे मार्किंग करून घेतलं. तुम्ही थोडंसं जर तुम्हाला खडूचं मार्किंग व्यवस्थित दिसत नसेल थोडंसं झूम करून पण तुम्ही बघू शकता. तर आपला बॅक पार्ट इथं तयार आहे. तर मी हा कटिंग करून घेणार आहे आता. तुम्ही ब्लाऊज कटिंग करताना कुठे चूक करीत होतात तुम्ही कमेंट करून नक्की सांगा मला. तर हा आपला बॅक पार्ट रेडी आहे. आता फ्रंट पार्ट कट करायचा आहे. तर त्यासाठी आपल्याला इथं कापड ॲडजस्ट करायचं आहे. तर तुम्ही असं पण ठेवून घेऊ शकता आपल्याला, कारण की हा सेम टू सेम मार्क करायचा आहे. आणि त्या साईडनी ह्या साईडनी मार्जिन देण्यासाठी थोडं सुद्धा आपल्याला इथं कपडा शिल्लक ठेवायचा आहे. अशा पद्धतीने मी हे इथं ठेवून घेते.
तर आपण वरती पण अशा पद्धतीने सरकून घेऊ शकतो. हे बघा, हे बघा. तर आपलं ह्या साईडनी अर्धा इंच कपडा शिल्लक राहायला पाहिजे हुकलूक पट्टीच्या साईडनी, एवढं असं सोडायचं आणि बाकीचं सेम टू सेम मार्जिन करून घ्यायचं. हे बघा, अशा पद्धतीने आपण हा बॅक पार्ट सेम टू सेम मार्जिन करून घेतला. आता हा आपण काढून घेऊ साईडला. गळा रुंदीचं मार्किंग राहिलंय आपलं, ते करून घेऊ आपण. जे सेम टू सेम आलेलं तेच आपण इथं मार्जिन करून घ्यायचं. मोंड्याचा आकार व्यवस्थित करून घेऊ आपण. जो बॅकचा आहे, आता आपल्याला फ्रंटचा काढायचा आहे, तर आपण हे सगळ्यात पहिलं सेम टू सेम हे मार्जिन व्यवस्थित करून घेऊ. फ्रंटचा मोंड्याचा आकार देण्यासाठी आतमध्ये आपल्याला काय करायचं आहे, पॉइंट द्यायचा आहे. तर तुम्ही पाऊण इंचावर देऊन घेते. आतमध्ये पाऊण इंच आकार देऊन घेतल्यावर आता हा पॉइंट वर जोडायचा आहे. आणि इथून आता हा शेप द्यायचा आहे. तर हा फ्रंटचा शेप झाला आपला. अशा पद्धतीने आपण हा फ्रंटने शेप देऊन घेतला. आता हा बॅकचा होता, तो कट करून टाकला आपण. आता आपल्याला इथं काय करायचं आहे, छातीचा 10वा भाग टाकायचा आहे. बघा, जिकडनं हुकलूक पट्टी येते तुमची त्या साईडने आपल्याला 10वा भाग टाकायचा आहे. तर बघा, छाती आहे 34 छातीचा 4था भाग येतो 3.4 इंच. तर आपण 3.5 इंच धरू. त्याच्यामध्ये आपल्याला अर्धा इंच प्लस करायचं आहे. म्हणजे मी 4 इंचावर मार्क करून घेते इथं. त्याच्या आधी आपल्याला काय करायचंय, खालच्या साईडनी पाऊण इंच वाढवून घ्यायचंय. तर इथं आपण योगपट्टीवाला पण ब्लाऊज बनवू शकतो आणि बिना योगपट्टीवाला पण ब्लाऊज बनवू शकतो. तर आपल्याला इथं काय करायचंय, बघा, आपण योगपट्टीवाला बनवतोय तर आपण पाऊण इंच वाढवून घेऊ खाली. दोन्ही पण साईडनी सगळ्यात पहिलं पाऊण इंच वाढवून घ्यायचं. जर तुमचं शिलाई मार्जिन जास्त जात असेल ब्लाऊज मध्ये तर तुम्ही इथं 1 इंच वाढवून घेऊ शकता. हे बघा. तर सगळ्यात पहिलं आपण इथं काय करायचं, 2.5 इंचावरती योगपट्टीचं माप टाकून घ्यायचं. हा जो पॉइंट आहे हा अगदी बरोबर आहे आपला. तर आपण तो थोड्या वेळाने योगपट्टीवरून टाकून घेणार आहे. आता इथे सरळ लाईन आखून घेऊ आपण 2.5 इंचावरती. तर हा आपला काय झाला, योगपट्टीचं लाइनिंग झाली. आणि जिकडनं हुकलूक पट्टी आहे इकडनं काय करायचं, पाऊण इंच शेप देऊन घ्यायचा आहे योगपट्टीचा. या पद्धतीने इथून अशा पद्धतीने हा शेप द्यायचा आहे. या पद्धतीने आता हा देऊन घेतल्यानंतर इकडे बघा, तर शोल्डर पासून तर इथपर्यंत आपल्याला काय करायचं आहे, टक्सचे मार्किंग टाकायचे. आता योगपट्टी झाली पण आपला गळा राहिलेला आहे अजून. तर जिथं आपण गळा रुंदी घेतलेली आहे तिथून आपल्याला पुढचा गळा टाकायचा आहे. तर मी इथं 6.5 इंचाचा गळा आहे, तर मी 7 इंचावर मार्क करते. अर्धा इंच प्लस करून घेते. वरती गळा रुंदी किती आहे, 2.25 इंच. तर मी खाली पण 2.25 इंचावर मार्क करते. बॉक्स काढून घेते. बॉक्स काढून घेतल्यावर इथं तुम्ही
गळा घेऊ शकता आवडीनुसार, चौकोनी, पंचकोनी, पानगळा. आणि गळा हा आपल्याला असा थोडा बाहेरून घ्यायचा. जर तुम्हाला पसरट गळा आवडत असेल तर असा थोडासा बाहेरून पण आपण घेऊ शकतो. आणि या साईडला लगेच पाव इंच वाढवून घ्यायचंय. आणि जिकडनं आपली हुकलूक पट्टी आहे ह्या साईडला आपल्याला अर्धा इंच वाढवायचं आहे. पण सगळ्यात पहिला आता आपण टक्सचं बघू. आता इथे बघा, जसं आपण इथं किती टाकला, हा 4 इंच, तोच पॉइंट वर घ्यायचा आहे 4 इंच. जो की मग आपल्याला इथं टाकायचा तो आपण खाली टाकला योगपट्टी न घेता. तर सगळ्यात पहिला आपण योगपट्टी घ्यायची आपल्याला, त्याच्यानंतर हा पॉइंट टाकायचा. घेतल्यानंतर वरच्या साईडला आपल्याला काय करायचंय पाहू शकता तुम्ही. जो काय आपला इथं शोल्डर आहे, या शोल्डर पासून आपल्याला कटोरीचा टक्स पॉइंट घ्यायचा आहे. आता कटोरीचा टक्स पॉइंट तुम्ही ब्लाउज वरून मोजू शकता किंवा अंगावरून मोजू शकता. तर इथं कटोरीचा टक्स पॉइंट हा आहे 10 इंच, म्हणजे 9.5 इंच. तर प्लस आपण अर्धा घेतलं म्हणजे 10.5 इंच. तर मी त्याच्यावर मार्क केलं 10.5 इंचावर आणि 4 इंच पुन्हा अशा पद्धतीने घेतल्यानंतर सरळ लाईन ओढून घेतली बघा इथं. आता आपल्याला या साईडनी 1.25 इंचावर मार्क करायचं, दोन्ही साईडनी 1.25 इंचावर एका लाईनीमध्ये. आणि जिकडनं आपला मोंड्याचा आकार आहे त्या साईडला आपल्याला घ्यायचंय 2.5 इंच किंवा 2 इंच घेतलं तरी चालेल. तर आपण इथं घेऊ चला 2.25 इंच. अशा पद्धतीने ही लाईन आखून घेतली. आता हे जे आपल्याला पॉइंट भेटलेत बाकीचे, हे आपल्याला अशा पद्धतीने जोडायचे. जसं मी आता ह्या साईडने आपल्याला जोडून घेतलं गळ्याच्या साईडने. तर ह्या साईडचा पॉइंट जो आहे ना, तो जरा थोडा तिरका करायचा आहे आपल्याला बघा अशा पद्धतीने. आणि ह्या साईडने सुद्धा 1.5 इंच घ्यायचे आपल्याला. शिलाई मार्जिन नॉर्मल घेतलं तरीही चालेल. आणि जिथं आपला हा मोंढ्याचा आकार आहे इथं हा पॉइंट आपल्याला काय करायचा आहे, अशा पद्धतीने जोडून घ्यायचंय. अशा पद्धतीने आपले हे पॉइंट जोडून झालेले आहेत टक्स. आता शिलाई मार्जिन कुठं कुठं वाढवायचं, जिथं आपला गळा घेतलेला आहे तिथून आपण काय केलं 1.5 इंच वाढवलं. जिकडनं आपली हे बघा योगपट्टीचा जो आपण आकार दिलाय ना, ह्या साईडने अर्धा इंच वाढवायचे आपल्याला. तर आपण शिलाई मार्जिन सोडतानाच अर्धा इंच वाढवलेलं तो पॉइंट आणि हा पॉइंट जोडायचा आहे आपल्याला. अशा पद्धतीने हा पॉइंट जोडून घ्यायचा. आणि ह्या साईडने बघा, ह्या साईडने जिथं योगपट्टी आपली आलेली आहे, म्हणजे योगपट्टी सोडून इथं वर आपल्याला इथून घ्यायचंय 1 इंच. हा 1 इंच. आणि आता इथे बघा मोंढ्यामध्ये काय करायचंय, अगदी 1.5 इंच. तर इथं कपडा शिल्लक नाहीये, तर आपण जो ब्लाउज पीस राहणार आहे तो थोडासा जास्त एक्स्ट्रा थोडासा कट करून घेणार आहे. अशा पद्धतीने हे आपण मार्जिन वाढवून घेतलं इथपर्यंत. तर सगळी मापं तुमच्या व्यवस्थित लक्षात आली असेल, जी काय आपण मार्जिन केली ती मार्किंग केली. आता हे कट करून घ्यायचंय आपल्याला. तर इथं योगपट्टी सुद्धा आपण कट करून घ्यायची. खालून 1.5 इंच वाढवून घेतलेलं आहे. जर तुम्ही नवीन ब्लाऊज शिकत आहे आणि तर तुम्ही इथं काय करू शकता, 1 इंच पण वाढवून घेऊ शकता. तर ही जी योगपट्टी आहे ती आपण इथं या पद्धतीने कट करून घ्यायची. इथं थोडासा तुम्ही असा कोना जरी इथं कट केला तरीही चालून जाईल गोल राऊंड मध्ये. त्याच्यानंतर हा गळा आहे, जर अस्तरवर डायरेक्टली गळा स्टिच करायचा असेल तर तुम्ही हे असंच ठेवू शकता आणि गळा दुसऱ्या साईडला पलटी मारून ते घेऊ शकता. किंवा गळ्याचा जो राऊंड आहे त्याच्या बाहेरून आपल्याला काय करायचंय, अशा पद्धतीने हे कट करायचं, म्हणजे आपली टीप वगैरे सगळी व्यवस्थित येते. कोणतंही शिलाई मार्जिन जास्त जात नाही, आहे की नाही. हे बघा, जे खडूचं मार्किंग आहे त्याच्या आतमधून आपण एक्स्ट्राचा कपडा कट करून घेतला. आता मी मोंढ्याचा आकार इथं कट करते. हे बघा, आपली इथं फ्रंटचा जो 4 टक्स आहे 34 साईजचा, तो इथं पार्ट तयार आहे. तर हा आहे आपला फ्रंट पार्ट.
आणि हा आहे आपला बॅक पार्ट. तर आपलं इथं हे कटिंग झालेलं आहे. इथं बाही कटिंगसाठी आपल्याला काय करायचं आहे, अस्तर घ्यायचं आहे. हे बघा, आता हा जो अस्तरचा तुकडा उरलेला आहे याच्यामध्ये बाही, जेवढी बाही घ्यायची आहे तेवढी इथं बाही आपल्याला मोजायची आहे. जर ह्या अस्तरमध्ये बाही नाही झाली तर इथं तुम्हाला दुसरा अस्तर यूज करावा लागेल. इथं बाहीची उंची आहे 4.5 इंच, तर प्लस आपण 1 इंच घेतलं. 5.5 इंचावर मी मार्क करून घेतलं बघा. त्याच्यानंतर कॅप हाईट घेतली 2.5 इंच. या पद्धतीने या मोंढ्याचा आता आपण जर मोजला तर तो मोजू. इथे मी अर्धा इंच सोडून देते. त्याचबरोबर हा मोंढा बघा, इथून असा चेक केला तर तो आहे 7.25 इंच. आणि इथून तर पूर्ण इथपर्यंत चेक केला तर हा पण भरतोय 7.25 इंच. राऊंड मोजला तरी 7.25 इंच अशा पद्धतीने येतोय. तर इथून जी कॅप हाईटवर पॉइंट आहे तो मी इथं घेते 7.25 इंच. तर तिरकच माप टाकलंय मी टाकताना. शिलाई मार्जिन ॲड केलेलं नाहीये, तर याच्या पुढे शिलाई मार्जिन ॲड होऊन जाईल. त्याच्यानंतर इथं घ्यायचं आहे आपल्याला दंडघेर, त्याच्या पुढे शिलाई मार्जिन 1.5 इंच. आता हा जो इथं मोंडा आहे, इथं आपलं शिलाई मार्जिनसाठी जो कपडा आहे तो कमी पडणार आहे, त्याला तुम्ही इथं जॉईंट देऊन घेऊ शकता. आता इथून द्यायचं आहे आपल्याला शेप बाहीसाठी. तर बघा, छान अशी बाही आपली इथं तयार झाली. कट करून घेऊ आपण. तर आपण इथं बाही पण आपली कट झाली. संपूर्ण आपण इथं फोरटक्सचं कटिंग बघितलेलं आहे, तुम्ही बघू शकता. आणि खूप छान असं आपलं कटिंग झालेलं आहे. त्याचबरोबर मी ब्लाऊज पण कट करून घेणार आहे हा. तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा. आवडल्यास लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. तर भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.